लोकसभेत वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं। ठरलेल्या सांगलीवरून मवियात सुरू असलेला वाद काही केला कमी होताना मात्र दिसत नाही। सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनात विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असल्यानं काँग्रेसचा पाठिंबा नेमका कोणाला होता यावरून पुन्हा आता राजकारण तापलंय। राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये चर्चेत राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय। लोकसभेत राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या स्नेहभोजनात मवियाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। एवढंच नाही तर यावेळी विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांचे आभारही मानले। त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पडद्यामागे बंडखोर विशाल पाटलांनाच मदत करत होते का अशी चर्चा सुरू झाली। या स्नेह मेळाव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस गद्दार असल्याचा घणाघात शिवसेना युबीटीचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी केला। गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती। याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जिल्ह्यातील आपसी संबंधांमुळेच ते स्नेहभोजनाला एकत्र आले असतील असं म्हणत वेळ मारून नेली। तुम्हाला सांगितलं की भाऊबंदगी आहे, भाऊबंदगीमध्ये येणारच ते लोक, एकमेकाच्या घरी जाणारच, कार्यक्रमाला येणार, तर त्याला काही राजकारण होऊ शकत नाही। ही जे पारिवारिक जे संबंध असतात त्याला राजकारण म्हटलं जात नाही। पण भाजपजवळ आता काही दुसरं राहिलेलं नाही, महाराष्ट्र त्यांनी गमावलेला आहे। लोकसभेचा निकाल जवळ आला तरी काँग्रेसनं सांगलीचे बंडखोर नेते विशाल पाटलांवर कारवाई केलेली नाही। निवडणूक आटोपल्यानंतर ठेवलेल्या या स्नेहभोजनात काँग्रेसच्या गोटात नेमकं काय शिजलंय याविषयी उत्सुकता आहे। आता लोकसभेच्या निकालात मवियाच्या अधिकृत उमेदवाराला बंडखोरीचा फटका बसला तर मात्र विधानसभेपर्यंत आघाडी टिकणार का ते बघावं लागेल। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।